we have started the unit number 1 management that we are continuing. गेल्या लेक्चर मध्ये आपण मॅनेजमेंट युनिट क्रमांक 1 म्हणजे व्यवस्थापन हे युनिट क्रमांक 1 आपण चालू केलेलं होतं आणि तेच आपण कंटिन्यू करणार आहोत या लेक्चर मध्ये. ओके, सो अंडर दॅट व्हॉट वी डिस्कस इन द प्रीवियस लेक्चर, गेल्या लेक्चर मध्ये आपण त्यामध्ये बघितलं होतं मॅनेजमेंट मीनिंग अँड डेफिनेशन, व्यवस्थापनाची अर्थ आणि व्याख्या. आपण अर्थही समजून घेतला होता आणि व्याख्याही त्याची समजून घेतलेली होती. ओके, देन वी डिस्कस ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थापनाची उद्दिष्ट. त्यामध्ये आपण 3 उद्दिष्ट पाहिले आहेत. ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे संघटनात्मक उद्दिष्ट, सोशल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे सामाजिक उद्दिष्टे आणि पर्सनल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वैयक्तिक उद्दिष्टे. ओके, आणि त्यानंतर आपण विस्तृत स्वरूपात यावर चर्चा केली. त्यामध्ये पहिला जो ऑब्जेक्टिव्ह आहे ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह, संघटनात्मक उद्देश आपण समजून घेतलेला आहोत. ओके, तर इथपर्यंत आपण गेल्या लेक्चर मध्ये कव्हर केलं होतं. त्यानंतर आपण बघूया पुढचा मुद्दा, ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह, संघटनात्मक उद्दिष्टे. यामध्ये कशाचा समावेश होतो? सर्व्हायव्हल, प्रॉफिट अँड ग्रोथ, जे व्यवसायाचे अस्तित्व, व्यवसायाला मिळणारा नफा आणि व्यवसायाची वाढ. ओके, यासाठी व्यवस्थापनाची आवश्यकता आहे आणि हा जो पहिला उद्देश आहे याला संबोधलं गेलेला आहे व्यवस्थापनाचा ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे संघटनात्मक उद्दिष्ट. ओके, तर यानंतर दुसरा जो ऑब्जेक्टिव्ह आहे, द सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज देअर अँड इट इज सोशल ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय? सामाजिक उद्दिष्टे, व्यवस्थापनाची सामाजिक उद्दिष्टे. नाउ व्हॉट इज दॅट? आता हे काय आहे नेमका हा उद्देश ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. एन्व्हायरमेंट फ्रेंडली मेथड्स ऑफ प्रोडक्शन, गिविंग एम्प्लॉयमेंट opportunities to society and providing basic amenities to society. These are the social objectives of the management. So under the social objective, the first point that comes under the objectives of management, it is what? Environment friendly methods of production. So whatever the production that is preparing by, producing by the organization, for that the production method should be environment friendly. There should be no hazard, there should be no damage to the environment due to the methods of production adopted by the organization. Therefore, it is the responsibility of the management, it is the objective of the management to adopt the environment friendly methods of production while producing the product or service. तर थोडक्यात सामाजिक उद्देश जो आहे, या सामाजिक उद्देशामध्ये पहिला मुद्दा जो या ठिकाणी येतो तो आहे पर्यावरणपूरक उत्पादन पद्धतींचा अवलंब करणे. व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, व्यवस्थापनाचा उद्देश आहे की ज्या वस्तू किंवा सेवा व्यवसायामार्फत निर्माण केल्या जात असतील अशा वस्तू किंवा सेवा अवलंबल्या जाणार आहे त्या पद्धती कशा असायला हव्या? एन्व्हायरमेंट फ्रेंडली असायला हव्या. स्क्रीन दिसत नाही माझी, बरोबर? स्क्रीन दिसते का नाही? येस सर, स्क्रीन दिसत नाहीये. हा, मध्येच कोण प्राजक्ता कांबळे या नावाची विद्यार्थिनी होती, पायल कांबळे की प्राजक्ता कांबळे, तिने मध्ये स्क्रीन शेअर केली. आता अशा ज्या विद्यार्थिनी आहेत या विद्यार्थिनींना मी ब्लॅकलिस्ट मध्ये टाकणार आहे, लक्षात ठेवा. मुलींनो, तुमच्यामुळे इतर विद्यार्थिनींना स्क्रीन दिसत नाही आणि मध्येच लिंक ही डिस्टर्ब होत असते, लक्षात ठेवा. परत कोणी स्क्रीन प्रेझेंट करू नका, वारंवार मी सांगत आलोय सूचना. नाव माय स्क्रीन इज विजिबल टू ऑल. दिसते प्रत्येकाला? सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. येस सर. हो सर. काही आवाजाचा प्रॉब्लेम असेल, बाकी आवाज बरोबर आहे, इथे कुठलाही नेटवर्क इश्यू नाही म्हणजे. ओके, तर सोशल जे ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा सामाजिक उद्देश आहे यामध्ये पहिला जो समावेश झालेला आहे तो आहे पर्यावरण पूरक उत्पादन पद्धतींचा अवलंब करणे.
म्हणजे ज्या पद्धती पर्यावरण पूरक असतील, ज्या पद्धतीमुळे पर्यावरणाला कुठल्याही स्वरूपाचा धोका हा संभवणार नाही, अशा पद्धती अवलंबणे ही कुणाची जबाबदारी आहे? ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, की ज्यामुळे पर्यावरण धोक्यात येणार नाही, वातावरण धोक्यात येणार नाही, अशा सर्व पद्धतीचा अवलंब उत्पादन निर्मिती करताना करणे. वस्तू किंवा सेवेची निर्मिती ज्या वेळेस केली जात असेल तर ती वस्तू किंवा सेवेची निर्मिती करण्यासाठी पर्यावरणाला विघातक अशा सर्व पद्धती टाळणे, अशा सर्व पद्धती काढून टाकणे आणि ज्या पद्धती योग्य असतील फक्त त्याच पद्धतीचा त्या ठिकाणी उपयोग करून घेणे ही कुणाची जबाबदारी आहे? हा कुणाचा उद्देश आहे? हा व्यवस्थापनाचा उद्देश आहे. त्यामुळे या उद्देशाला कशामध्ये या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे? या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे सामाजिक उद्देशांमध्ये किंवा सोशल ऑब्जेक्टिव्ह. ओके, अंडरस्टूड. दिस इज द फर्स्ट पॉइंट. Then second point that is considered under the social objective, it is what? Giving employment opportunity to society. So it is the social objective of the management. It is again the social responsibility of the management to provide the maximum employment opportunity for the well-being of the society. Business organizations are the unit. They can provide the employment opportunities to the society, and with that the society will develop. Therefore, it is also considered the social objective of the management. थोडक्यात दुसरा जो मुद्दा या ठिकाणी आहे ज्याचा समावेश व्यवस्थापनाच्या सामाजिक उद्दिष्टांमध्ये करण्यात आलेला आहे तो म्हणजे समाजाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. समाजाचा विकास होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? समाजाच्या हातात पैसा येणं आवश्यक असतं. आणि समाजाच्या हातात पैसा केव्हा येणार आहे? ज्या वेळेस समाजामधील लोकांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील त्यावेळेस. ओके, त्यामुळे प्रत्येक व्यवसाय व्यवस्थापनाचा हा उद्देश असायला हवा किंवा ही जबाबदारी असायला हवी की समाजातील लोकांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. जेवढ्या रोजगाराच्या संधी या व्यवस्थापनामार्फत व्यवसायामार्फत समाजाला उपलब्ध करून देता येतील त्यामुळे समाजाचा जास्तीत जास्त विकास घडून येणार आहे. समाजाचा आर्थिक विकास त्या ठिकाणी घडून येईल आणि ज्यावेळेस समाजाचा आर्थिक विकास होत असेल त्यावेळेस त्या समाजाची सुद्धा प्रगती ही आपोआप होणार आहे. आणि आर्थिक विकास कशावर अवलंबून असेल? आर्थिक विकास हा पूर्णतः रोजगारावर अवलंबून असेल. जेवढा जास्त रोजगार तेवढा समाजाचा आर्थिक विकास त्या ठिकाणी होणार आहे. आणि जेवढा आर्थिक विकास समाजाचा होत जाईल तेवढी आर्थिक प्रगती सुद्धा त्या समाजाची त्या ठिकाणी होत जाणार आहे. त्यामुळे व्यवस्थापनाचा दुसरा सामाजिक उद्देश जो आहे तो आहे समाजाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. आता फॉर एक्झाम्पल आपण बघतोय की गेल्या 7 ते 6 महिन्यापासून लॉकडाऊन या कोरोनाच्या परिस्थितीमुळे उद्भवलं आणि या लॉकडाऊन दरम्यान असंख्य लोकांचे रोजगार बुडीत निघालेले आहेत, रोजगार गेलेले आहेत. त्यामुळे सध्या लोकांना रोजगाराची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवसायाने सध्या कुठलं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे? प्रोडक्शन तर त्यांनी केलंच पाहिजे, जास्तीत जास्त प्रोडक्शन केलं पाहिजे. प्रोडक्शनला अनुसरून त्यांनी समाजाला जास्तीत जास्त रोजगार कशा प्रकारे प्रोव्हाइड करता येईल याचा सुद्धा विचार करायला हवा आणि समाजाला जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. सध्याच्या काळात लोकांना रोजगाराची खूप जास्त गरज आहे आणि नक्कीच प्रत्येक व्यवसायाचं व्यवस्थापन लोकांना जास्तीत जास्त रोजगार कसा देता येईल याचा विचार करत आहे आणि त्यामुळे समाजाला जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा व्यवसायाचा सामाजिक उद्देश आहे, व्यवस्थापनाचा सामाजिक उद्देश आहे. ओके, देन थर्ड पॉइंट दॅट इज कव्हर्ड अंडर द सोशल ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मॅनेजमेंट. इट इज प्रोव्हाइडिंग बेसिक अम्युनिटीज टू द सोसायटी. Society requires some kind of basic amenities and that should be provided by the management, that should be provided by the business to them. Okay, because these are the necessary amenities that every society wants.
but it is the objective of the management, it is the objective of the business to provide the optimum basic amenities to the society. Okay, तर व्यवस्थापनाचा सामाजिक उद्देश जो आहे यामध्ये तिसरा मुद्दा या ठिकाणी प्रामुख्याने आहे तो म्हणजे समाजाच्या मूलभूत गरजा भागवणे. ओके, समाजाच्या मूलभूत गरजा भागवणे. आता मूलभूत गरजा म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा या तर आहेत मूलभूत गरजा, पण सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर या मूलभूत गरजांमध्ये अजून काही गरजा ऍड झालेल्या आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने कुठली गरज आहे मूलभूत गरजेमध्ये सध्या? तर ती आहे आरोग्य विषयक गरज. ओके, सध्याची जी आपण ही कोरोनाच्या महामारीची परिस्थिती बघत आहोत, अन्न, वस्त्र, निवारा या तर आपल्या मूलभूत गरजा आहेत आणि या गरजा समाजाला कशा देता येतील याचा विचार व्यवस्थापनाने करायचा आहे. पण यामध्ये अजून परिस्थितीनुरूप, काळानुरूप काही गरजा ऍड झालेल्या आहेत मूलभूत गरजांमध्ये आणि त्यामध्ये एक गरज आता नव्याने जी ऍड झालेली आहे ती आहे आरोग्य विषयक गरज. सध्या प्रत्येकाचं आपलं पहिलं ध्येय काय आहे, पहिला उद्देश काय आहे की आपण निरोगी राहणं. आणि निरोगी आपण केव्हा राहू शकू? ज्या वेळेस आपल्या आरोग्य विषयक गरजा या पूर्ण केल्या जातील. त्यामुळे व्यवसाय व्यवस्थापनाने लोकांच्या आरोग्यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि लोकांचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर बिझनेसचं अस्तित्व यापुढे मार्केटमध्ये राहणार आहे. समजा लोकांचं आरोग्य जर धोक्यात आलेलं असेल तर यापुढे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणं हे फार कठीण जाणार आहे. कारण लोकांचं जर आरोग्य चांगलं नसेल तर व्यवसायाला कुठल्या स्वरूपाचा कंझ्युमर उपलब्ध होणार आहे, कुठल्या स्वरूपाचा ग्राहक मिळणार आहे? ग्राहकच मिळणार नाही. जर लोक निरोगी नसतील, लोकांचं आरोग्य धोक्यात असेल तर लोक वस्तू सेवा खरेदी करणार नाहीत. आणि त्यामुळे आरोग्य विषयक गरज ही सुद्धा आता एक मूलभूत गरज झालेली आहे. इतके दिवस आपण म्हणजे सरकार असो, व्यवसाय असो, प्रशासन असो, आपण स्वतः असो, आपण आरोग्याची फार एवढी काळजी गेल्या कालावधीमध्ये घेतलेली नव्हती. पण आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेणे ही आता आपली मूलभूत गरज बनलेली आहे आणि म्हणून ही मूलभूत गरज भागवणे हा सुद्धा व्यवस्थापनाचा उद्देश आता झालेला आहे. त्यामुळे समाजाच्या मूलभूत गरजा भागवणे हा सुद्धा व्यवस्थापनाचा सामाजिक उद्देश आहे. ओके, तर या ठिकाणी आपण 3 मुद्दे बघितले. सामाजिक उद्देशांमध्ये पर्यावरण पूरक उत्पादन पद्धतीचा अवलंब करणे, समाजाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यानंतर समाजाच्या मूलभूत गरजा भागवणे हे व्यवसाय व्यवस्थापनाचे सामाजिक उद्देश आहे. एन्व्हायरमेंट फ्रेंडली मेथड्स ऑफ प्रोडक्शन, अडॉप्ट एन्व्हायरमेंट फ्रेंडली मेथड्स ऑफ प्रोडक्शन, गिविंग एम्प्लॉयमेंट opportunities to society and providing basic amenities to society. That is the social objectives of the management. Okay, understood? लक्षात आले सर्वांना? सामाजिक उद्देश म्हणजे काय, सोशल ऑब्जेक्टिव्ह, यामध्ये काही डाऊट, काही प्रत्येकाने आता मी जे तुम्हाला सांगितलं की व्यवसायाची मूलभूत गरजांमध्ये आता आपल्या सर्वांच्या मूलभूत गरजांमध्ये कशाचा समावेश झालेला आहे? आरोग्य विषयक गरजेचा. त्यामुळे प्रत्येकाने यावर की व्यवस्थापन लोकांच्या आरोग्य विषयक गरजा व्यवस्थापनामार्फत कशा पूर्ण होऊ शकतात. ओके, यावर तुम्हाला मी असाइनमेंट देणार आहे वेन्सडेला. त्यामुळे विचार करून ठेवा या मुद्द्यावर. प्रत्येकाने काही पॉइंट शोधून ठेवा. यावर तुम्हाला एक इसे टाईप क्वेश्चन म्हणजे निबंधासारखा एक प्रश्न असाइनमेंट म्हणून मी देणार आहे बुधवारी. ती असाइनमेंट कशी लिहायची, कशी सोडवायची, कशी सबमिट करायची याचे सर्व ज्या सूचना आहेत ते तुम्हाला बुधवारच्या लेक्चर मध्ये दिल्या जातील. पण फक्त मी तुम्हाला या ठिकाणी एक हिंट देतोय की काही पॉइंट तुम्ही तयार करून ठेवा. या पॉइंटला अनुसरून तुम्ही काय करायचं आहे, एक इसे टाईप क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकणार. सध्याची परिस्थिती तुम्ही बघताय, आरोग्य विषयक गरजा जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि अजून काही कालावधीसाठी या गरजा नक्कीच वाढलेल्या असतील किंवा इथून पुढे येणारा काळ आरोग्य विषयक गरजेसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे.
त्यामुळे यावर आपण या आठवड्याची असाइनमेंट घेणार आहोत. आणि असाइनमेंट करणं, आता सूचना थोडं मी देऊन ठेवतो, असाइनमेंट सबमिट करणं प्रत्येकाला आवश्यक आहे. का आवश्यक आहे? कारण की तुम्ही बघताय परीक्षा ज्या आता शेवट, तुमच्या परीक्षा तर सरकारने कॅन्सल केल्या, तुम्हाला नेक्स्ट वर्गात प्रमोट केलेलं आहे. ओके, पण टीवायच्या परीक्षा, ज्या लास्ट इयरच्या परीक्षा आहेत, त्या लास्ट इयरच्या परीक्षा होत आहेत, त्यामध्ये इंटरनल मार्कवर सुद्धा त्यांचा असेसमेंट झालेला आहे. त्यामुळे इथून पुढे असाइनमेंट सबमिट करणे, ऑनलाईन टेस्ट सबमिट करणे अत्यंत आवश्यक असणार आहे. जर तुम्ही त्या सबमिट केलेल्या असतील तरच तुम्हाला मार्क मिळतील. ज्याने सबमिट केलेला असेल त्याला मार्क मिळतील, ज्याने सबमिट केलेलं नसेल त्याला मार्क मिळणार नाहीये. त्यामुळे असाइनमेंट आणि टेस्ट या अत्यंत गंभीरपणे, सिरियसपणे घ्यायच्या आहेत. जर मी असाइनमेंट सबमिट नाही केली तरी मी पास होणार या भ्रमात राहू नका. त्यामुळे ऑनलाईनच तुम्हाला या असाइनमेंट सबमिट करायच्या आहेत. त्या कशा सबमिट करायच्या आहेत याच्या सर्व सूचना मी तुम्हाला येत्या बुधवारच्या लेक्चरमध्ये देईल. ओके, तर समजलं सामाजिक उद्देश म्हणजे काय किंवा सोशल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय. यानंतर पुढचा पॉइंट आपण बघूया. ओके, यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, द थर्ड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मॅनेजमेंट, तिसरा जो उद्देश आहे मॅनेजमेंटचा तो आहे पर्सनल ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय? वैयक्तिक उद्देश. ओके, so personal objective, under that what is their competitive salaries. Always the management should provide very competitive salaries to their employees. It is the responsibility of every management, it is the objective of every management to provide the proper and competitive salary to the employee. With that, employees are enabled to fulfill their basic needs, and therefore it is the objective of every management, personal objective of every management to provide the competitive salaries to their employees. आता वैयक्तिक उद्देशांमध्ये जो पहिला मुद्दा या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे तो आहे कर्मचाऱ्यांना योग्य पगार देणे. प्रत्येक व्यवस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्याला योग्य पगार हा द्यायला हवा. हे प्रत्येक व्यवस्थापनाचा उद्देश आहे. जर कर्मचाऱ्यांना योग्य पगार मिळत असेल तर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, आणि कर्मचाऱ्यांची जर आर्थिक परिस्थिती सुधारली तर मग त्यांच्या गरजा त्या व्यवस्थित प्रकारे भागवू शकतील. जर कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असेल, बिकट केव्हा होणार आहे कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती? ज्यावेळेस त्यांना योग्य पगार मिळत नसेल त्यावेळेस. जर कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही बिकट असेल तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजा भागवण्यामध्ये अडचणी येतील, आणि त्यांच्या जर गरजा भागवल्या जाणार नाही तर तो कर्मचारी व्यवस्थित प्रकारे आपलं योगदान संस्थेला देणार नाही, व्यवस्थापनाला देणार. त्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनाची ही जबाबदारी आहे की व्यवस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य पगार देणे, आणि हा उद्देश सुद्धा आहे प्रत्येक व्यवस्थापनाचा. वैयक्तिक उद्देश आहे की कर्मचाऱ्यांना योग्य प्रकार उपलब्ध करणं. ओके, and then the second point that is covered under the personal objective, it is personal growth and development of employees. So for the personal growth, for the development of the employees, organization they have to provide some kind of facility, as well as they have to provide the training to the employee. With that they can develop themselves and they can have the opportunities for their growth. So it is the personal objective of management. मॅनेजमेंटचा वैयक्तिक उद्देशांमध्ये दुसरा मुद्दा काय आहे? कर्मचाऱ्यांचा विकास करणे. ओके, जे फक्त कर्मचाऱ्यांना योग्य पगार देऊन चालत नाही व्यवस्थापनाला, तर त्या कर्मचाऱ्यांचा उत्तरोत्तर विकास करणे हा सुद्धा व्यवस्थापनाचा वैयक्तिक उद्देश आहे किंवा ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांचा विकास करणे का आवश्यक आहे? पुढच्या मुद्द्यामध्ये येणार आहे तो पॉइंट. अजून ज्यावेळेस आपण मॅनेजमेंटची आवश्यकता का, व्यवस्थापनाची आवश्यकता काय, हा मुद्दा आपण पुढचा बघणार आहोत, त्यामध्ये सुद्धा हा पॉइंट येणार आहे. कारण की वेळोवेळी तंत्रज्ञान बदलत असतं, आणि जर तंत्रज्ञान बदलत असेल तर त्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने कर्मचाऱ्याचा सुद्धा विकास होणे हे आवश्यक आहे. आणि मग त्यांना यासाठी ट्रेनिंग देणे,
आणि ट्रेनिंग देऊन त्यांचा जास्तीत जास्त विकास करणे, त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे ही कुणाची जबाबदारी आहे? ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, व्यवस्थापनाचा उद्देश आहे. आणि तंत्रज्ञान एक कायम बदलत जाणार आहे. तंत्रज्ञान हे स्थिर राहणार नाही आणि जर तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा असेल तर कर्मचाऱ्यांचा विकास करणे आवश्यक आहे आणि कर्मचाऱ्यांचा विकास करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग देणे सुद्धा आवश्यक आहे. म्हणून हा काय आहे? व्यवस्थापनाचा वैयक्तिक उद्देश आहे. तर अशा प्रकारे हे व्यवस्थापनाचे वैयक्तिक उद्दिष्ट आहे. समजले प्रत्येकाला वैयक्तिक उद्दिष्ट? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी अंडर दॅट? काही शंका आहे यामध्ये कुणाला? नो सर. नो सर. नो सर. हो सर. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थापनाच्या उद्दिष्टांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. वी हॅव स्टडीड द ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट हियर. अंडर दॅट वी हॅव स्टडीड द 3 टाइप्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह. 3 प्रकारांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. अंडर दॅट नंबर 1 ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे संघटनात्मक उद्देश. Under that we have discussed about the survival of the business, profit and growth of the business. यामध्ये काय आपण अभ्यासलं? व्यवसायाचं अस्तित्व टिकवून ठेवणे, व्यवसायाला जास्तीत जास्त नफा मिळवून देणे आणि व्यवसायाची उत्तरोत्तर वाढ करणे, व्यवसायाचा उत्तरोत्तर विकास करणे हे व्यवस्थापनाचे ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे संघटनात्मक उद्दिष्ट आहे. देन सेकंड टाइप वी हॅव डिस्कस दॅट इज द सोशल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे व्यवस्थापनाचे सामाजिक उद्दिष्ट. यामध्ये काय आपण बघितलं? टू अडॉप्ट एन्व्हायरमेंट फ्रेंडली मेथड्स ऑफ प्रोडक्शन, गिव्ह एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज टू द सोसायटी अँड प्रोव्हाइड बेसिक अम्युनिटीज टू सोसायटी. म्हणजे पर्यावरणपूरक उत्पादन पद्धतींचा अवलंब करणे, समाजाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि समाजाच्या मूलभूत गरजा भागवणे. ओके. Then the third type we have discussed, it is the personal objectives, वैयक्तिक उद्दिष्टे, व्यवस्थापनाची वैयक्तिक उद्दिष्टे. Under that, give competitive salaries to employees and personal growth and development of the employees. कर्मचाऱ्यांना योग्य पगार देणे आणि कर्मचाऱ्यांचा विकास करणे. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थापनाची उद्दिष्टे या ठिकाणी बघितलेली आहे. ओके. यामध्ये कुणाला काही शंका, कुणाला काही डाऊट, अडचण असेल तर आपण स्वतःला अनम्यूट करा आणि आपण विचारू शकता. ओके. नो डाऊट, नो डिफिकल्टी हियर. शॅल वी मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट? पुढचा मुद्दा अभ्यास करूयात आपण. यस सर. येस सर. ओके, व्हेरी गुड. नाउ द नेक्स्ट पॉइंट. आता पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत. नीड फॉर मॅनेजमेंट स्टडी, व्यवस्थापकीय अभ्यासाची आवश्यकता. नाउ इन दॅट वी हॅव डिस्कस व्हाय द स्टडी ऑफ मॅनेजमेंट इज नेसेसरी. यस. आवाज ब्रेक होतोय. सगळ्यांना माझा आवाज ब्रेक होतोय असं वाटतंय का? काही थोड्या विद्यार्थ्यांना वाटतं? नो सर. येस सर. नो सर. काही बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणताय की आवाज व्यवस्थित येतोय, काही विद्यार्थ्यांनी म्हणताय आवाज व्यवस्थित नाही. तर आता माझं जे मी लेक्चर घेतोय ते ब्रॉडबँड कनेक्शन वरनं घेतोय, त्यामुळे माझं कनेक्शन अत्यंत स्टेबल आहे. मे बी तुमचा जो नेटवर्क असेल तो नेटवर्क काही वेळेस फ्लक्च्युएट होतो, त्यामुळे कनेक्टिव्हिटी कमी जास्त होते आणि कनेक्टिव्हिटी कमी जास्त झाली की मग साऊंड मध्ये जरा थोडा प्रॉब्लेम तुम्हाला जाणवतो, कारण की काही मुलींना जाणवतोय, काहींना जाणवत नाही. ओके. आता येतोय आवाज व्यवस्थित? हो सर. येस सर. ओके, ठीक आहे. नीड फॉर मॅनेजमेंट स्टडी, व्यवस्थापकीय अभ्यासाची आवश्यकता. ओके. तर या ठिकाणी काही पॉइंट आपण बघणार आहोत की या पॉइंटमुळे आपल्याला समजून येणार आहे की व्यवस्थापनाचा अभ्यास करणे का आवश्यक आहे, मॅनेजमेंट स्टडी चा अभ्यास करणे का आवश्यक आहे. तर हे पॉइंट तर आपण आता बघूच, पण तत्पूर्वी फक्त एक जनरल प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. अकॉर्डिंग टू यू व्हाय इट इज नेसेसरी टू स्टडी द मॅनेजमेंट. तुम्हाला तुमच्या मध्ये व्यवस्थापनाचा अभ्यास करणे का आवश्यक आहे, जनरल सेन्स मध्ये सांगू शकता तुम्ही. कुणी अनम्यूट करा स्वतःला आणि सांगा. कॅन एनीवन टेल मी ऑलरेडी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलंय की आपलं जे
हे कम्युनिकेशन असणार आहे, हे 2 वे कम्युनिकेशन आहे, हे 1 वे कम्युनिकेशन नाही. मी लेक्चरर आहे, मी शिक्षक आहे म्हणून मी PPT प्रेझेंट करायचं आणि मी बोलत राहायचं, मीच तुम्हाला समजावत राहायचं असं योग्य नाही. तुम्ही सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं आवश्यक आहे. जर आपण दोघं इन्व्हॉल्व्ह होऊ तर अजून आपलं लेक्चर हे फार छान होणार आहे आणि सर्वांना व्यवस्थित समजणार आहे. तर मी तोच प्रश्न परत रिपीट करतो की अकॉर्डिंग टू यू म्हणजे तुमच्या मते व्यवस्थापकीय अपग्रेडेशन, अपग्रेडिंग न्यू मेथड्स, व्हेरी गुड. चॅट बॉक्स मध्ये बघितलं मी आता. न्यू इनोव्हेशन साठी, नवीन मेथड अपग्रेड करण्यासाठी व्यवस्थापकीय अभ्यासाची गरज आहे. ओके, अजून कुणाला काही वाटतंय, कोणी काही सांगू इच्छित या ठिकाणी? ओके, so now we have to discuss. We can explain the need of management study from the following points. Okay, व्यवस्थापनाची किंवा व्यवस्थापकीय अभ्यासाची आवश्यकता आपण खालील मुद्द्यांवरून स्पष्ट करू शकतो. आता आपण बघूया की कुठले पॉइंट त्या ठिकाणी आहेत, कुठले मुद्दे त्या ठिकाणी आहेत आणि मग या मुद्द्यांवरून आपण जाणून घेऊया की व्यवस्थापकीय अभ्यासाची गरज का आहे. Why it is necessary, why it is the need for management study. So under that the first point, it is new challenges require new business models. म्हणजे औद्योगिक समाजात व्यवस्थापनाची भूमिका किंवा जे नवीन चॅलेंजेस, नवीन आव्हाने निर्माण झालेले आहेत त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवीन बिझनेस मॉडेल डेव्हलप करणं आवश्यक आहे. आणि नवीन बिझनेस मॉडेल डेव्हलप करताना व्यवस्थापनाची आवश्यकता आहे, व्यवस्थापकीय अभ्यासाची आवश्यकता आहे. ओके, सो न्यू challenges are always there in the marketing environment for the business organization, and when the business they want to cope up with the new challenges, they want to fulfill the new challenges, they want to sustain in the new challenging environment. At that time they have to develop their new business model, and for that the management can help them to set up the new business model. Management can prepare the strategy, management can prepare the plan to cope up with the new challenges. Management can prepare the plan of the new business model, and with this the business they are enable themselves to sustain in the challenging environment by adopting or by developing the new business model. ओके, म्हणजे काय, नवीन जे चॅलेंजेस निर्माण झालेले आहेत, चॅलेंजेस म्हणजे काय, आव्हाने. आता बिझनेसला सतत नवीन आव्हानांना सामोरे जावं लागत असतं, कारण की बिझनेसच्या ज्या एन्व्हायरमेंटमध्ये ऑपरेट होत आहे ते एन्व्हायरमेंट, ते वातावरण हे स्टेबल राहणार नाही, स्थिर राहणार नाही. त्यामध्ये कायम बदल होत राहणार आहे आणि जसे बदल होत जातील तसं नवीन आव्हानांची निर्मिती होत जाईल. आणि जसे नवीन आव्हाने हे निर्माण होत राहणार आहेत, या नवीन आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नवीन बिझनेस मॉडेल म्हणजे व्यवसायाच्या नवीन पद्धतीचा अवलंब प्रत्येक व्यवसायाला करावा लागणार आहे. म्हणजे जुन्याच परंपरा बिझनेस चालवू शकत नाही. बिझनेसला, व्यवसायाला नवीन आव्हाने असणार आहे आणि या नवीन आव्हानांना जर सामोरं जायचं असेल व्यवसायाला, तर व्यवसायाला नवीन व्यावसायिक पद्धतींचा अवलंब करावा लागेल. आणि नवीन व्यावसायिक पद्धतीचा अवलंब जर करायचा असेल तर या ठिकाणी व्यवस्थापनाची भूमिका ही सर्वात महत्वाची असेल किंवा व्यवस्थापनाचा अभ्यास करणं सर्वात महत्वाचं असेल. कारण की व्यवस्थापनामार्फतच व्यवसायाला नवीन योजना तयार करता येतील आणि ज्या वेळेस व्यवस्थापनाच्या मार्फत व्यवसाय नवीन योजना तयार करेल तरच व्यवसायाला आव्हानांना सामोरं जाता येईल आणि आव्हानांना सामोरं गेल्यानंतरच व्यवसायाचं अस्तित्व टिकून राहणार आहे. परत एकदा सध्याच्या परिस्थितीचा आपण विचार करूयात. कोरोनामुळे प्रत्येक व्यवसायावर फार गंभीर परिणाम झालेले आहेत. अत्यंत मोठे आव्हाने प्रत्येक व्यवसायासमोर उभे ठाकलेली आहेत. फॉर एक्झाम्पल आजपासून म्हणजे 5 ऑक्टोबर पासून महाराष्ट्र सरकारने
मिशन बिगिन अंतर्गत हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला परवानगी दिलेली आहे. इमॅजिन करा, लॉकडाऊन पूर्वीचा हॉटेल व्यवसाय आणि लॉकडाऊन नंतरचा आजपासून सुरू होणारा हॉटेल व्यवसाय सारखा असेल का? नक्कीच सारखा नसणार आहे. कारण की लॉकडाऊन पूर्वी सहज आपण हॉटेलमध्ये जाऊ शकत होतो, पण आता लॉकडाऊन नंतर, लॉकडाऊन तर आपलं ओपन होतंय हळूहळू, पण कोरोना गेलाय का अजून? कोरोना गेलेला नाही, कोरोना आहेच, संसर्ग अजून सुद्धा आहे. त्यामुळे सरकारने विविध नियम, विविध अटी, विविध शर्ती या व्यवसायाला, हॉटेल व्यवसायाला आजपासून घालून दिलेल्या आहेत. आणि या नवीन अटी नियमानुसार प्रत्येक हॉटेल मालकाला आपलं हॉटेल चालवायचं आहे. तर मग हे हॉटेल चालवताना नवीन मॉडेल, नवीन पद्धतीचा अवलंब प्रत्येक हॉटेल व्यावसायिकाला करावा लागणार आहे. नवीन आव्हाने त्यांच्या समोर निर्माण झालेली आहेत आणि या आव्हानांना त्यांना सामोरं जायचंय. फक्त सामोरं जायचं नाही, तर हे आव्हानं त्यांना पूर्ण करायची आहेत. आणि ही आव्हानं ज्या वेळेस त्यांना पूर्ण करायची असतील त्यावेळेस त्यांना नवीन योजना तयार कराव्या लागतील. जुन्या योजना त्यांना चालू ठेवता येणार नाही. नवीन योजना त्यांना या ठिकाणी तयार कराव्या लागणार आहे. आणि जर नवीन योजना तयार कराव्या त्यांना लागणार असतील तर मग त्यांना कशाची मदत घ्यावी लागेल? त्यांना व्यवस्थापनाची मदत या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. त्यांना व्यवस्थापकीय अभ्यास करावा लागेल. व्यवस्थापनाच्या विविध पद्धतीचा अवलंब करून नवीन नियोजन तयार करावं लागेल. आणि जसा त्यांचा बिझनेस लॉकडाऊन पूर्वी होता त्याच पद्धतीने तो बिझनेस त्यांना चालवण्यासाठी काही नवीन पद्धती स्वतःच्या विकसित कराव्या लागतील. त्यासाठी त्यांना व्यवस्थापनाची मदत या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून, या पॉइंटवरून असं लक्षात येतं की प्रत्येक बिझनेससाठी व्यवस्थापन हे किती महत्वपूर्ण आहे. प्रत्येक बिझनेसला व्यवस्थापनाची आवश्यकता कशा प्रकारे आहे. अंडरस्टूड? समजलं प्रत्येकाला? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी on this point? Any doubt, any difficulty, anyone? No, sir. Okay, okay, No, sir. okay, very